ओम नमो भगवते वासुदेवाय. आपल्या लाडक्या मुलीचा निरोप घेऊन स्वयंभू मनू आणि शतरूपा हे आपल्या सुवर्ण रथात बसून आपल्या राजधानीत परतले. आपल्या आईवडील दृष्टीआड होईपर्यंत देवहूती त्यांच्याकडे बघत होती आणि जेव्हा ते दृष्टीआड झाले तेव्हा त्यांनी आश्रमात येऊन आपल्या पतीची सेवा करायला सुरुवात केली. पितृभ्याम प्रस्थिते साध्वी पतिविंगित कोविदा नित्यम पर्यचरत प्रीत्या भवानी व भवम प्रभू. भागवतकार म्हणतात, इंगित कोविदा भवानी इव भवम प्रभुम पर्यचरत. का परिचरत? साध्वी. आणि कथम? नित्यम. भगवान शंकरांची पार्वती मातेनं जशी सेवा केली आणि ती पार्वती कशी? इंगित कोविदा. शब्दाने सांगितल्यानंतर कोणीही त्याप्रमाणे काम करेल, पण आपल्या पतीच्या मनात नेमका काय विचार आलाय, कोणता भाव आता आहे, त्याला कशाची अपेक्षा आहे, कशाची गरज आहे, हे न सांगता कळणं हे इंगित कोविदच आहे. शब्दाने सांगितलं मला पाणी हवंय, मला भूक लागली, काही पत्नी काम करेल किंवा पतीने सांगितल्यानंतर पती काम करेल. शब्द उच्चाराला न लागता मनातला भाव ओळखून त्याप्रमाणे वागणं हे इंगित जाणणं आहे. आणि ह्या देवहूतीने आपल्या पतीचं इंगित, त्याच्या मनातला भाव, त्याच्या मनातलं रहस्य हे ओळखून दीर्घकाळपर्यंत नित्य सेवा केली. आणि हे इंगित जर ओळखायचं असेल ना, तर त्याच्यासाठी पती पत्नींना त्यांच्या विवाह क्षणापासून एकमेकांचं हृदय जाणण्याची सवय करून घ्यावी लागते. विवाह विधीमध्ये जेव्हा कन्यादानाचा प्रसंग येतो तेव्हा वधूपिता वरच्या बाजूला आपली ओंजळ धरतो, त्याच्या खाली वराची ओंजळ असते आणि त्याच्या खाली वधूची ओंजळ असते. आणि वधूमाय वरपित्याच्या ओंजळीत पाणी घालते. कन्यादानाचे मंत्र चालू असतात. वडिलांच्या ओंजळीतलं पाणी जावयाच्या ओंजळीत येतं आणि जावयाच्या ओंजळीतलं पाणी खाली त्या मुलीच्या ओंजळीत येतं. पण हे नुसतं पाणी पडणं एवढी सामान्य क्रिया नाहीये. कन्यादान करत असताना वडिलांचा भाव असा असतो की माझी मुलगी, जिला मी इतकी लाडाकोडाने वाढवली, चांगल्या शिस्तीत चांगल्या संस्काराने वाढवली, त्या माझ्या मुलीनं सासरी गेल्यानंतर सासरच्या कोळाचा उत्कर्ष सांभाळावा, सासरच्या कोळात दुधात साखर विरघळावी तसं तिने विरघळून जावं, त्याची सासरच्या कोळाची उन्नती बघावी. आणि हा भाव मनात ठेवून वडील मुलीचं कन्यादान करत असतात. जेव्हा मुलीच्या वडिलांच्या हातातलं पाणी जावई हातात घेतो तेव्हा त्याच्या ठिकाणी तोच भाव असतो की मी जो विवाह करतोय हे केवळ माझ्या शरीर सौख्यासाठी विवाह नसून माझ्या कुळाची, माझ्या आईवडिलांची, घरातल्या सर्व श्रेष्ठांची, ज्येष्ठांची, वरिष्ठांची आमच्या दोघांकडनं योग्य प्रकारे सेवा व्हावी. आम्ही दोघांनी एक दिलानं काम करावं, सामंजस्यानं काम करावं, संसार करावा आणि मला माझ्या पत्नीचं पूर्णतः सहकार्य मिळावं, हा जो भाव त्या वराच्या चित्तात असतो, तो भाव त्या पाण्याकडे बघितल्यानंतर नेत्रातून तो भाव पाण्यात शिरतो आणि तोच भाव खाली पडणाऱ्या पाण्यात म्हणजे वधूच्या ओंजळीत येतो. आणि वधूचीही नजर त्या पाण्याकडे तशीच असते की माझ्यावर आता जबाबदारी आहे. मी ज्या घरात दिली गेले
त्या सासरच्या कुळाचा उत्कर्ष साधणं, त्याची उन्नती साधणं, त्याला कुठल्याही प्रकारे माझ्याकडनं दोष येणार नाही, बट्टा लागणार नाही, कलंक लागणार नाही, अशा प्रकारचं वर्तन माझ्याकडनं व्हावं ही त्या मुलीची भावना असते. त्याच्यासाठी ती मनातल्या मनात प्रार्थनाही करत असते. तेव्हा मनातले भाव त्या पाण्यात शिरून खाली जेव्हा मुलीच्या हातात पडतात आणि ते तळहातावर पडतात, ओंजळीत येतात. तळ हा अत्यंत संवेदनशील भाग आहे. तेव्हा त्या संवेदना पाण्यातनं हाताच्या मार्गे आपल्या हृदयापर्यंत पोचल्या तर ती स्त्री इंगित कविता होऊ शकते. त्याच्यासाठी इतकं एकाग्र चित्त व्हायला पाहिजे तिघांचं. कन्यादान करणारा वधूपिता, कन्यादान स्वीकारणारा वर आणि जिचं दान व्हायचंय ती स्वतः वधू. ह्या तिघांनी जर एकाग्र चित्तानं ते मंत्र ऐकले आणि त्या पाण्याकडे लक्ष दिलं आणि आपल्या पुढचा संसार चांगला करण्याच्या दृष्टीने जर मनोमन निश्चय केला तर देह जरी दोन असले पती पत्नींचे तरी त्यांच्या ठिकाणी एकच मन नांदू शकतं. देवहूतींनी आपलं सर्वस्व कर्दमांना अर्पण करण्याच्या दृष्टीने त्यांची सेवा करायला सुरुवात केली आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आजकालच्या भाषेत जो ब्रेक म्हणतात, विश्रांतीवर या प्रकारने अखंड सेवा सुरू केली. मग कशी केली, त्याच्यासाठी तिच्या ठिकाणी काय काय गुण होते ह्याचं वर्णन पुढे भागवतकार करतात. विश्रंभेणात्मशौचेन गौरवेण दमेन च शुश्रूषया सौहृदेन वाचा मधुरया च भोः विसृज्य कामं दंभं च द्वेषं लोभम अखं मदम अप्रमतोद्यता नित्यम तेजी यामसमतोषयत. ही जी देवहूती होती तिच्या ठिकाणी आपल्या पतीबद्दल पूर्ण विश्वास होता, विश्रंभ होता. आपल्या पतीच्या बद्दल कुठल्याही प्रकारची शंका तिच्या ठिकाणी नव्हती. तो प्रगाढ विश्वास तिच्या सगळ्या हालचालीतून, तिच्या सगळ्या सेवेमधनं प्रकट होत होता. कारण असं आहे, संसार जो चालतो तो परस्परांच्या विश्वासावर चालतो. पुढे भागवतकार म्हणतात ती आत्मशौच सांभाळणारी होती. देहाचं, मनाचं, विचारांचं, भावनांचं सगळ्या प्रकारचं पावित्र्य सांभाळणारी होती. आधी एकतर विश्वास होता पतीवरचा, प्रगाढ विश्वास होता, आणि त्याच वेळेला पतीची सेवा करताना आपलं शरीर, आपलं मन, आपले विचार, आपली बुद्धी, आपल्या भावना कुठल्याही प्रकारे, कुठल्याही विकारांनी मलिन होऊ नयेत यासाठी दक्ष होते. विश्रंभेण आत्मशौचेन आणि गौरवेनं आपल्या पतीच्या बद्दल तिच्या मनात पूर्णपणे गौरव होता. कुठल्याही प्रकारे मनात तिरस्कार किंवा हीन भावना नव्हती. अपमान करावा अशी सुद्धा एक क्षण सुद्धा तिला कधी इच्छा झाली नाही, तो मनात विचार आला नाही. इतका त्या आपल्या पतीबद्दल तिच्या अंतःकरणात गौरव होता. कारण आपल्या पतीने कशा प्रकारे उग्र तपश्चर्या केली आहे हे नारदांच्याकडनं तिला कळलेलं होतं. दमेनच सेवा करत असताना आपल्या सगळ्या इंद्रियांवर पूर्ण संयम असणं याचाच अर्थ आहे दम. विशेषतः डोळे आणि वाणी ही सहज भरकटू शकतात. सेवा करताना, पतीची सेवा करताना इकडे तिकडे जर नजर गेली आणि त्या नजरेतून सेवेला प्रतिकूल ठरतील असे जर काही विषय चित्तात शिरले तर त्यामुळे सेवेमध्ये न्यूनत्व निर्माण होऊ शकतं. पतीशी बोलताना सुद्धा जो सौम्यपणा असायला पाहिजे तो जर आला नाही तरी सुद्धा सेवेमध्ये
काही कमीपणा येऊ शकतो. आपल्या पतीची सेवा करताना देवहूती इतकी सावध होती की आपली इंद्रिय कुठेही भरकटणार नाही, वाणी बेताल बोलणार नाही, याची ती काळजी घेत होती. शुश्रूषया सेवा परायण होती. आणि भरतहरी म्हणतात तसं सेवा धर्मो परमगहनः योगिनाम अप्यगम्य. दुसऱ्याची सेवा करणं हा एखादा कितीही जरी मोठा योगी असला तरी त्याला सुद्धा जड जाईल असा सेवा प्रकार असतो. समोरच्याच्या मनात काय आहे ते ओळखून त्याप्रमाणे वागणं, यासाठी स्वतःच्या ठिकाणचा अहंकार पहिला पूर्णपणे घालवावा लागतो. शुश्रूषा शब्दामध्ये श्रु धातू आहे, ऐकणं. ज्याची सेवा करायची तो काय सांगतोय ते पहिल्यांदा नीट ऐकलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे वागलं पाहिजे. आपल्याला वाटेल तशी सेवा करून नाही चालत. ज्याची सेवा करायची त्याच्या मर्जीप्रमाणे काम करणं ही सेवा आहे. सौहृदेनं आपल्या पतीबद्दल अत्यंत प्रेम सद्भाव तिच्या ठिकाणी नित्य नांदत होता, बसत होता आणि त्या सद्भावातून ती सेवा करत होती. आणि वाचा मधुरयात अत्यंत गोड वाणीनं कुठल्याही प्रकारे आपल्या मुखातून कठोर शब्द निघणार नाहीत. पतीला कानाला मनाला बुद्धीला गोड वाटेल, अनुकूल वाटेल अशाच प्रकारे ती बोलत होती. आणि अशा प्रकारचं जर बोलायचं असेल ना तर मुळात स्वतः स्वभावाने अत्यंत गोड असावं लागतं. तुम्ही जर स्वतःने गोड असाल स्वभावाने तरच तुमच्या तोंडातून गोडवाणी येऊ शकेल. स्वभाव जर कठोर असला तर वाणी मृदू असणार नाही, मधुर असणार नाही. तिनं स्वतःला सुद्धा अशा प्रकारे घडवून घेतलं की आपल्याला पतीची सेवा करायची, कुठल्याही प्रकारे आपल्या तोंडातून कठोर शब्द जाणार नाही. आणि म्हणून ती स्वतः सुद्धा कोमल हृदयाची राहिली. आणि हे सगळं करत असताना ज्या गोष्टी आड येतात त्या सगळ्या गोष्टींचा तिनं त्याग केला. विसृज्य कामं दंभंच. आपल्या पतीसेवे व्यतिरिक्त अन्य कुठलाही विषय, अन्य कुठलाही काम आपल्या चित्तात शिरणार नाही, याची तिनं अगदी कठोरपणे आणि बारकाईनं तजवीज करून ठेवली. कारण चित्तात काम आला आणि तो जर पूर्ण झाला नाही तर त्याच्यातून क्रोध निर्माण होतो. मुळात कामच चित्तामध्ये शिरू नये यासाठी ज्या गोष्टींचा काम चित्तामध्ये शिरू शकेल अशा गोष्टींचा संग सुद्धा, त्यांचं ध्यान सुद्धा, त्यांचं दर्शन सुद्धा, त्यांचं श्रवण सुद्धा आपल्याला घडू नये अशा प्रकारची सावधगिरी या देवहूतीने बाळगलेली होती. दंभ सुद्धा तिने टाळला. दंभ याचा अर्थ आहे आपण जसे नाही तसे आहोत असं लोकांना भासवणं. तिचं मन स्वच्छ होतं. कुठल्याही प्रकारचं पाप किंवा कुठल्याही प्रकाराने ते कलुषित झालेलं नव्हतं. पाण्यासारखं, स्फटिक जलासारखं स्वच्छ मन होतं. म्हणून तिच्या ठिकाणी दंभ नव्हता. द्वेषंच. पतीच्या सेवेत रत असताना कुठल्याही प्रकारे आपल्या चित्तामध्ये कोणाही बद्दल द्वेष निर्माण होणार नाही. कारण द्वेषानं सुद्धा चित्त कलुषित होऊ शकतं. आणि द्वेष कोणाचा होतो? दुसऱ्याचा होतो. माझ्यापेक्षा दुसरा कोणीतरी समोर आहे म्हटल्यानंतर त्याच्याबद्दल द्वेष भावना जागृत होऊ शकते.
पतीची सेवा हा एकच विषय चित्तात ठामपणे बसवलेला असल्यामुळं तिच्या ठिकाणी अन्य कुठलेही विषय येऊच शकले नाही. त्यामुळं द्वेषही तिच्याकडनं टाळला गेला, लोभही टाळला गेला. कारण पती सेवेच्या पेक्षा श्रेष्ठ असं ह्या जगात काहीही नाही, त्यापेक्षा दुसरं काही प्राप्तव्य अस्तित्वात नाही. अशा प्रकारे बुद्धी स्थिर असल्यामुळं अन्य कुठल्याही गोष्टीचा लोभ तिच्या ठिकाणी नव्हता. लोभ असेल तर पाप शिरू शकतं. लोभो मूलम अनर्थानाम असं म्हटलं जातं. सगळ्या अनर्थांचं जर कारण काही असेल तर माणसाच्या चित्तामध्ये शिरणारा लोभ असतो. पती सेवेशिवाय आपल्या चित्तामध्ये अन्य कुठलाही विषय येता कामा नये इतक्या दृढतेनं ती वागत होती. त्यामुळे तिच्या ठिकाणी लोभही नव्हता आणि लोभ नव्हता म्हणून कुठल्याही प्रकारचं पापही नव्हतं. कारण लोभ असता तर निर्माण झालेला लोभ पुरा करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मार्ग तिने अवलंबला असता, मग तो पापाचाही मार्ग असू शकला असता. पण आपल्या पतीची सेवा हाच सर्वात मोठा लाभ आहे हे तिच्या ठिकाणी पक्क बसलेलं होतं. त्यामुळं अन्य कुठल्याही गोष्टीचा तिला लोभ नव्हता आणि लोभ नसल्यामुळं कुठल्याही प्रकारे तिची पापाकडे प्रवृत्ती झाली नाही आणि मदही नव्हता. मद याचा अर्थ उन्मत्तता, जी अहंकारातून अभिमानातून येते. आपल्या पतीची सेवा करायची आहे तर ह्या बाबतीत आपला अभिमान पहिला घालवायला पाहिजे हे ती पूर्णपणे समजून चुकलेली होती आणि म्हणून तिच्या ठिकाणी मदही नव्हता. अप्रमत्ता, प्रमाद आणि आळस ह्याच्यात अंतर आहे. तिच्या ठिकाणी आळसही नव्हता आणि प्रमादही नव्हता. कारण आळशीपणात काय होतं, कर्तव्याची जाणीव तर असते पण ते कर्तव्य पार पाडलं जात नाही, कंटाळा केला जातो. आणि प्रमाद याचा अर्थ योग्य वेळेला योग्य कर्तव्याचं स्मरण न होणं. ह्या दोन्ही गोष्टी तिच्या ठिकाणी नव्हत्या. तिच्या ठिकाणी आपल्या कर्तव्याचं पूर्णतः स्मरण होतं आणि जे कर्तव्य ज्या वेळेला पार पाडायचंय त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा आळस न ठेवता ती आपल्या पतीची सेवा करत होती. आणि उद्यता, पती आपला त्याचे जे नित्याचे व्यवहार आहेत, त्याचं जे नित्याचं अन्निक आहे, त्याची जी तपश्चर्या आहे, त्याच्यात मग्न असताना त्याला कुठल्या वेळेला काय आवश्यक असेल हे चटकन जाणून ते देण्यासाठी, ते काम पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असणं, सिद्ध असणं, सज्ज असणं हे उद्यततेचं लक्षण आहे. तशी ती उद्यत होती. आणि कर्दम मुनींचं त्याने वर्णन केलंय, तेजियांसम, अत्यंत तेजस्वी होते आणि उग्रधर्मी होते, उग्र वर्तनाचे होते. ज्या वेळेला माणूस एकटाच एक जगत असतो ना, त्यावेळेला तो त्याच्या मिजाशीत असतो, त्याच्या तंत्राने तो वागत असतो. आणि चार माणसांमध्ये राहायला लागतं तेव्हा चार माणसांचे सगळ्यांचे स्वभाव, मूड, परिस्थिती बघून माणसाला स्वतःला थोडस बदलावं लागतं. कर्दम महामुनी हे दीर्घकाळ उग्र तपश्चर्येतच रमलेले होते. त्यामुळे अन्य कुठल्याही माणसांचा संपर्क त्यांना नव्हता आणि त्या दृष्टीने ते थोडेसे उग्र स्वभावाचेही होते. पण तरी सुद्धा त्यांचा तो उग्र स्वभाव ध्यानात घेऊन ते कधीही चिडणार नाहीत, रागावणार नाहीत, कोपाविष्ट होणार नाहीत याची तिनं काळजी घेतली. आणि अशा प्रकारे त्या देवहूतीने त्यांची सेवा केली. कुटुंब संस्था जर टिकायची असेल, कुटुंबामुळं कुळं टिकतात,
कुळामुळं समाज टिकतात आणि समाजामुळे राष्ट्र टिकतात. तेव्हा या सगळ्यांचा पाया जर काही असेल तर पती पत्नींमधलं परस्पर वर्तन. आजच्या काळात सुद्धा हा आदर्श देवहूती आणि कर्दम यांचं परस्परांचं जे एकमेकांशी वर्तन होतं, विशेषतः देवहूतीने जी कर्दमांची सेवा केली ते लक्षात ठेवण्यासारखे आहे, अनुकरणीय आहे, अनुसरणीय आहे. मग किती काळ तिने सेवा केली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.